सिल्लोड तालुक्यातील हातनूर गावात रामू विठ्ठल तुपे हा त्याच्या प्रेमळ कुटुंबासोबत राहत होता. त्याच्या घरात गीता नावाची एक गुणी मुलगी होती. रामू तुपे जे एक कष्टकरी शेतकरी होते. त्यांच्या शेतातील तुटपुंजा उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. पण त्यांनी कधीही आपल्या लाडक्या मुलीच्या शिक्षणात किंवा तिच्या कोणत्याही आवडीत कमी पडू दिले नाही. मुलगी आहे, आज नाही तर उद्या दुसऱ्या घरी जाणार असा विचार करून त्यांनी तिचे भरपूर लाड केले. गीता दिसायला गोंडस आणि स्वभावाने अतिशय गोड होती. आई वडिलांना नेहमी वाटायचे की आपल्या मुलीला तिच्या आयुष्यात तिच्यावर प्रेम करणारा आणि तिला जपणारा पती मिळायला हवा. त्यांनी गीताला शिकवले, मोठं केलं. पण जसजसे तिचे वय 17 वर्ष झाले तसतशी समाजात तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. गावातील लोक टोमणे मारू लागले आणि यातूनच रामू तुपे यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा विचार पक्का केला. गीतासाठी योग्य स्थळ शोधताना रामू तुपे यांना रामपूरवाडी येथील शेखर शिंदे याच्याबद्दल माहिती मिळाली. शेखरच्या घरच्यांनी गीताला पाहिले. तिचा गोरा रंग, तिचे शिक्षण आणि तिचा चांगला स्वभाव पाहून त्यांना गीता आवडली. सर्व गोष्टी जुळून आल्या आणि 17 मे 2025 रोजी गीताने शेखरचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. रामू तुपे यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी जीवाचे रान केले. त्यांनी व्याजाने पैसे घेतले, कष्ट करून लग्नाचा खर्च भागवला. आपल्या मुलीचं लग्न थाटात व्हावं, तिला कोणतीही कमी पडू नये ही त्यांची एकमेव इच्छा होती. लग्न पार पडल्यानंतर गीता सासरी गेली. सुरुवातीचे काही दिवस, ज्याला नव्याचे 9 दिवस म्हणतात, ते आनंदाने गेले. गीता माहेरी येऊन गेली तेव्हा तिने सासरच्या लोकांचं खूप कौतुक केलं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून रामू आणि त्यांच्या पत्नीला आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळाल्याचा भास झाला. पण त्या आनंदामागे लपलेलं दुःख कोणालाही अजून कळून आलं नव्हतं. पुढे गीताच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला. गीता पुन्हा माहेरी आली. ती आल्यामुळे आई शेतात गेली नाही आणि गीतासोबत तिच्या नवीन संसाराच्या गप्पा मारू लागली. गीताच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, पण तिच्या चेहऱ्यामागे काहीतरी लपलेलं होतं जे ती सांगायला धजावत नव्हती. एका महिन्यात ती 2 वेळा माहेरी आल्यामुळे तिच्या आईवडिलांना काळजी वाटू लागली. आईने तिला अनेक प्रश्न विचारले, पण गीताने सर्व काही आनंदात असल्याचं सांगितलं. वडिलांनी घेतलेल्या कर्जाची आणि केलेल्या कष्टाची तिला जाणीव होती, म्हणून ती त्यांना दुःखी करू इच्छित नव्हती. गीताला आता माहेरी येऊन 8 दिवस झाले होते. ती सासरी जायचं नाव घेत नव्हती. 1 जुलै 2025 रोजी रात्री जेवण झाल्यानंतर आईने तिला पुन्हा समजावून सांगितलं. गीताने सर्व ऐकून घेतलं, पण रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण झोपले असताना तिने आपली जीवनयात्रा संपवली. तिने हातातील हिरवा चुडा काढला नव्हता. गळ्यातील मंगळसूत्रही तसेच होते. हातावरची मेहंदी तशीच होती. एका क्षणात तिने सर्वांना सोडून जाण्याचा निर्णय घेतला. हे दृश्य पाहून कुटुंबावर आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. तात्काळ तिला सिल्लोड येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गीताने हे टोकाचं पाऊल का उचललं हे अजूनही एक रहस्य आहे, ज्याचा तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करत आहेत. या घटनेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मनातील गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कधी कधी आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा हसू हा केवळ एक मुखवटा असू शकतो, ज्यामागे खूप मोठं दुःख दडलेलं असतं. जर गीताने कोणाजवळ तरी मन मोकळं केलं असतं तर कदाचित ही दुर्दैवी घटना टळली असती. कोणताही प्रश्न किंवा अडचण कितीही मोठी असली तरी जीवन संपवणं हा त्यावरचा उपाय नाही. तुमच्या मनात काही अडचण असेल तर तुमच्या मित्रांशी, कुटुंबाशी किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीशी नक्की बोला. गीता तुपे हिची अत्यंत हृदयद्रावक करणारी घटना ही आपल्या समाजातल्या अनेक समस्यांना उजळून दाखवते. वरवर पाहता हे एक सामान्य लग्न आणि वाटू शकते, पण आत खोलवर बघितल्यावर हा मानसिक छळ, लवकर लग्न, पालकांचा अंधविश्वास, स्त्रीचा एकाकी संघर्ष आणि संवादाचा अभाव यांचं एक भयावह मिश्रण आहे. गीता अवघी 17 वर्षांची होती. तिचं शिक्षण, स्वप्न आणि भविष्यासाठीची तयारी अपुरी होती. पण ग्रामीण भागात आजही अशी समजूत आहे की मुलगी मोठी झाली की लग्न करून मोकळं व्हावं. या घटनेतून आपल्याला स्पष्ट समजतं की वय झालं म्हणून लग्न करून देणं म्हणजे तिच्या मानसिक, सामाजिक आणि वैवाहिक स्थैर्याला गृहीत धरून टाकणं असतं. आणि हेच गीताच्या बाबतीत झालं. गीता माहेरी आली असताना आई वडिलांना तिचा चेहरा बघून आनंद वाटला, कारण ती म्हणाली सासर छान आहे. पण ती खरी गोष्ट सांगू शकली नाही. तिचं वागणं या एका गोष्टीकडे लक्ष वेधतं, आपल्या नात्यांमध्ये खुल्या संवादाची कमतरता. जेव्हा मुलगी माहेर येते तेव्हा फक्त तिच्या चेहऱ्यावरचं हास्य नाही, तर तिच्या मनाचा आवाज ऐकण्याची संवेदनशीलता पालकांमध्ये असायला हवी. गीता शारीरिक मारहाणीची बळी ठरली का? कदाचित नाही, पण मानसिक छळ, शाब्दिक टोमणे, सासरचं दुर्लक्ष, नवऱ्याचं रागीट वर्तन हे सगळं एकत्र येऊन गीता आतून तुटत गेली. भारतामध्ये अजूनही मानसिक छळाला तितकंसं गंभीर मानलं जात नाही, पण वास्तव हेच आहे.
की मानसिक त्रास शारीरिक वेदनेपेक्षा अधिक खोल असतो. त्यातूनच आत्महत्येसारख्या टोकाच्या कृती उद्भवतात. गीता 8 दिवस घरात राहूनही एक शब्द बोलली नाही. तिचं हे वर्तन आपल्याला सांगतं की मुलींना लहानपणापासून मन मोकळं करायला शिकवायला हवं. तुझं काही असेल तर सांग हा, असं म्हणणं पुरेसं नाही. त्याच्या मागे विश्वासाचं नातं असणं अत्यंत आवश्यक आहे. गीताने आपले जीवन संपवलं. तिच्यासाठी तो सुटकेचा मार्ग असला तरी तिच्या आईवडिलांसाठी तो शोक, आत्मग्लानी आणि जन्मभर न संपणारी वेदना देऊन गेला. म्हणूनच आत्महत्या कधी व्यक्तिगत निवड नसते, ती संपूर्ण कुटुंबासाठी भावनिक मृत्यू ठरते. गावकरी लोकांनी म्हटलं, मुलगी चांगल्या घरी गेली, आता रामू तुपीची जबाबदारी संपली. हीच समाजाची चूक आहे. लग्न हे मुलीच्या आयुष्याची सुरुवात असते, पूर्ण विराम नाही. या घटनेतून शिकण्यासारखं सर्वात मोठं सत्य म्हणजे प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यामागे लपलेल्या वेदना समजून घ्यायला शिकायला हवं. आपण ती बरी आहे, ती बोलते ना, सासरचं कौतुक करते, यावरच विसंबून राहत असतो. पण वेडा हसू, गोंधळलेले डोळे, शांत बसलेली मुलगी, या गोष्टीमध्येही आरडाओरड दडलेली असते. गीता जर त्या काळात कुणाला सांगू शकली असती, माझं मन खचतंय, मला त्रास होतोय, आणि त्या शब्दांना कुणी गांभीर्याने घेतलं असतं, तर कदाचित ही वेळ आली नसती. गीता आपल्या सगळ्यांना सांगून गेली की संवाद हाच उपाय आहे. मानसिक वेदना लपवू नका, आणि पालकांनी आपल्या मुलांचं फक्त लग्न करून मोकळं होऊ नका, तर त्यांच्या नंतरच्या प्रवासातही भावनिक आधार ठेवा. मुलींनो, जर त्रास होत असेल तर बोला, बोलणं गुन्हा नाही. समाजाने हे समजायला हवं. मानसिक वेदना ही छळ असतो, त्यालाही कायद्याने उत्तर द्यायला हवं. ही एक गीता होती. अशा कितीतरी गीता अजूनही समाजाच्या दबावात एकटेपणात गुदमरत आहेत. वेळेवर संवाद केला तर कदाचित अजून कोणाचा प्राण वाचू शकतो. दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद.